नमस्कार इंजिनियर्स, तुमचं सर्वांचं स्वागत। बघा, महाट्रान्सकोने एक काय दिलेला आहे, एक मोठा अपडेट दिलेला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा आपली एक्झाम काय केली आहे, पोस्टपोन केलेली आहे असिस्टंट इंजिनियरची। सो इंजिनियर्स ज्यांचा अभ्यास झालेला आहे, ज्यांना खूप जास्त प्रिपरेशन झालं होतं, त्यांना थोडंसं ड्रॉबॅक वाटेल, पण मॅक्झिमम लोकांचा अभ्यास नसते, त्यांना माहिती नसते कसा अभ्यास करायचा। त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे। तुम्ही या गेमच्या बाहेर फेकले गेले होते, पण आता बाउन्स बॅक करायला तुम्हाला चान्स आहे। आता बाउन्स बॅक करण्यासाठी किती दिवस आहेत, तर कुठल्या तारखेला एक्झाम होऊ शकते, त्याची शक्यता जी आहे ती स्वतः महाट्रान्सकोनीच काय केली, क्लिअर केलेली आहे। सो कशी क्लिअर केली आहे, त्यांनी जर नोटीस तुम्ही रीड केलं असेल तर त्यांनी स्पेसिफिक रिझन मेन्शन केलेला आहे की या रिझनमुळे म्हणजेच स्टेट सीईटी जे आहे आपली महाराष्ट्र स्टेटवाली, या सीईटी मुळे काय होत आहे, एक्झाम सेंटर अवेलेबल नाही आहे, म्हणूनच आपली जी एक्झाम आहे ती पोस्टपोन केली आहे त्यांनी। मग आता सीईटी मुळे एक्झाम सेंटर अवेलेबल नाही आहे, तर काय करू शकतो आपण, सीईटीच्या वेबसाईटवर गेलो, सीईटीच्या वेबसाईटवर टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहेत त्यांनी। तर इथे जर बघितलं आपण मार्च महिन्यात शेड्यूल, तर 2 तारखेपासून कंटिन्यू 2-3 कंटिन्यू एक्झाम आहेत। त्यानंतर 11 तारखेपर्यंत आलो आपण। नेक्स्ट बघितलं तर 11, 12, 14, आता 14 तारखेपर्यंत होतं आणि आपली एक्झाम होती 21ला, तर एक्झाम घेऊ शकलो असतो। पण काय झालं आहे, सीईटीचा ॲटलिस्ट कुठली ना कुठली याच्या आधीच्या ज्या एक्झाम आहे त्याची डेट काय होणार आहे, ओव्हरलॅप होत असेल कशासोबत, आपल्या एक्झाम डेट सोबत, म्हणून काय केलं त्यांनी, या आपल्या एक्झामला पोस्टपोन केलेला आहे। मग उरला कुठला सवाल, आता पोस्टपोन तर केलेलाच आहे, मग पोस्टपोन बघा, या जर 6 तारखेपर्यंत केलं असतं ऑलरेडी, तर त्यांनी ट्रान्सकोवाल्यांनी डेट डायरेक्टली मेन्शन केली असती। पण त्यांना माहिती नाही आहे की हे सीईटी वाल्यांचं शेड्यूल जे आहे ते टेंटेटिव्ह डेट होत्या, एक्झाम डेट ॲक्च्युअल जे ॲडमिट कार्ड किंवा त्यांनी माहिती केल्यानंतरच कळेल। सो हा स्लॉट अवेलेबल नाही आहे, म्हणजे 6 एप्रिलपर्यंत तरी एक्झाम होण्याचे चान्सेस नाही आहे। पण 6च्या नंतर इथे 13पर्यंत 7 दिवसाचा स्लॉट आहे, त्यानंतर इथे 2 दिवसाचा स्लॉट आहे, कारण 16 तारखे ते 30 तारीख म्हणजे कंटिन्यू 15 दिवस आणखी MST CETच्या किंवा त्या कुठल्या तरी रेंजमध्ये 15 दिवस कंटिन्यू एक्झाम चालणार आहेत। सो महाट्रान्सको, कारण 30 तारखेनंतर पुन्हा 2, 3, 7 म्हणजे इथे पुन्हा कंटिन्यू पॅटर्न आहे एक्झामचा, म्हणजे इथे सुद्धा टाईम भेटणार नाही आहे। म्हणून महाट्रान्सकोला एकच हे 2 स्लॉट एकदम बेटर दिसत आहे। तर मी एक अंदाज लावू शकतो, गॅरंटेड तर तुम्हाला नाही सांगू शकत, पण ॲज अ कॅल्क्युलेशननुसार हा 7 दिवस आणि यातले 2 दिवस, म्हणजे तुम्ही समजून चाला की तुमची एक्झाम जी आहे कमीत कमी समजा 8 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या रेंजमध्ये कुठेही होऊ शकते, ही शक्यता आहे। कारण त्यानंतर जर नाही झाली तर तुमची डायरेक्ट मे महिन्यामध्ये 12 तारखेनंतर, मे मध्ये 12च्या नंतर होईल, म्हणजे खूप लेट होईल। इतके लेट ट्रान्सको करत नाही जनरली। सो बी फोकस, तुमची एक्झाम जी आहे फक्त 10 ते 15 दिवस लेट झाली आहे, जास्त लेट नाही आहे। आणखी याच्यामध्ये बघितलं आपण, हे 16 ते 30 यामध्ये एक प्रॉब्लेमॅटिक असं सिच्युएशन आहे, कारण याची जे एक्झाम फॉर्म आहे त्याची डेट जे ऑनलाईन जे अर्ज केलेला आहे याची डेट त्यांनी एक्सचेंज केली ऑनलाईन अर्ज करण्याची, म्हणजेच या MST CETची एक्झाम होणार आहे याचा स्लॉट मागे पुढे होऊ शकतो, म्हणजे मागे तर नाही होऊ शकत, आधी तर नाही होऊ शकत, याचा स्लॉट काय होऊ शकतो, याचा स्लॉट काय होऊ शकतो पुढे, म्हणजे 16/4 ते 30/4 जर पुढे गेला 4-5 दिवस, म्हणजे हाच 15/4 ते जो आपला 20/4 पर्यंत एक टाइम भेटेल आपल्याकडे, 20/4/2024 या स्लॉटमध्येही आपली एक्झाम होऊ शकते। सो हे टेंटेटिव्ह डेट घेऊन चाला आणि त्यानुसार प्रिपरेशन करा, हे त्यांनीच त्यांच्या वेबसाईटवर ऑलरेडी मेन्शन आहे। सो एक्झाम डेट, एक्सपेक्टेड डेट काय सांगितली मी तुम्हाला, 8 एप्रिल 2024, 8 एप्रिल 2024 ते मधात एक डेट फिक्स पकडून राहिलो इथं 15/4/2024। आणि जर त्यांनी काय केलं आहे ते MST CET जे एक्सटेंड झाली तर मॅक्झिमम 20/4/2024 या रेंजमध्ये काय होतंय, आपल्याला एक्झाम डेट आपण एक्सपेक्ट करू शकतो। म्हणजे तुमच्याकडे फक्त जे 21 मार्च 2024, आता इथून काय होणार आहे, इथून फक्त मॅक्झिमम जर तुम्हाला काही एक्सपान्शन मिळेल तर 20 ते 25 दिवसाचं मिळत आहे, जास्त एक्सपान्शन नाही आहे। 20 ते 25 दिवसाचं मॅक्झिमम कन्वर्ट करणं तुमच्या हातात आहे। ओके, तर काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कशी एक्झाम घेत आहेत, एक्झामिनेशन 2024मध्ये महाट्रान्सकोवाल्यांनी किती घेतल्या माहिती आहे का तुम्हाला, 3 एक्झाम कंडक्ट केले आहे, 3 एक्झाम कंडक्ट केलेल्या आहे, एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, दुसरी ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि तिसरी जी आज झाली DY एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। तर याचा पॅटर्न बघा, हा पॅटर्न मी आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ लगेच तुमच्या समोर येणार आहे, हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये तुम्हाला समजेल की पॅटर्न काय आहे, त्यानुसार आपल्या AE साठी आपण प्रिपरेशन करू शकतो। ओके, चला फिनिश करतो एवढ्या इन्फॉर्मेशन जर तुमच्या लक्षात आली असेल तर।